तर मी आज माझे पुतणे अंकुश खतेले पाटबंधाऱ्यामध्ये ते अधिकारी आहे आणि इथं जवळच आहे बादशाह डॅम वरती। तर जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हापासून ते माझ्या टच मध्ये होते। मी प्रॅक्टिस करायचो तर तो माझ्याकडून मार्गदर्शन घ्यायचा की नाना यासाठी काय करावं लागतंय, यासाठी कुठला मी बऱ्याचशा भरत्या केल्या होत्या। तर तेव्हापासून तो माझ्या टच मध्ये होता। तर एक संगत व्हिडिओ बनवण्याचं माझं असं एक कारण आहे की संगत अशा व्यक्तीची धरा। तरुणाईला सांगतो मी, तरुण जी पिढी आहे त्यांना माझा एक संदेश आहे हा की तुम्ही संगत कोणाशी धरणार। आज आपला समाज हा विभागला गेलेला आहे संघटनांच्या माध्यमातून। आज 10वी 12वीचा विद्यार्थी झाला कुठं नाही तो लगेच संघटना किंवा एखाद्या ग्रुपच्या याच्यामध्ये लागून जातो, त्याच्यामध्ये आपलं भविष्य उज्ज्वल होत नाही। माझं हेच एकच सांगणे, आम्ही होतो तेव्हा आम्ही संघटनाचा आम्ही पण उपाध्यक्ष राहिलेलो होतो, त्याच्यामध्ये आवड होती मला पण पहिला आपला पोटा पाण्याचा प्रश्न, आपल्या कुटुंबाची जबाबदारी ही सर्वप्रथम आपल्याला कळली पाहिजे, त्याच्यानंतर आपण या गोष्टी केल्या पाहिजे। आज मी कुठलीही गोष्ट करायला बिलकुल एकदम आसान आहे माझ्यासाठी, कारण मी स्ट्रगल किंवा मी जे काय केलेलं सगळं करून बसलेलो आहे। आज जर मी स्वतःच्या पायावर उभा आहे, आज मी संघटना किंवा ज्या काही ग्रुप म्हणा किंवा समाजसेवा ही माझ्यासाठी आता एकदम सोपी आहे, कारण मी त्यावेळेस कष्ट घेतलं, मेहनत घेतलं, मी नोकरीला लागलो आणि आज माझ्याकडे 2 पैसे पण आहेत आणि मला जबाबदारी काय आहे हे ते पण मला कळलेले। पण आजची जी नवीन पिढी आहे तिला जबाबदारी कुठलीच कळलेली नाहीये, परंतु संघटनेच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून पोरांच्या मुलांच्या मागे लागतात, धावतात, पळतात, झेंडे हातात धरतात, याच्यामध्ये आपली जबाबदारी पार पडत नाही, याच्यावरती आपलं कुटुंब चालत नाहीये। त्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागतं। पहिले आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न बघा, त्याच्यानंतर या गोष्टी तुम्ही करा। सक्सेस ग्रुप मध्ये संघटनेमध्ये तोच व्यक्ती होतो जो संघटनेचा अध्यक्ष किंवा त्या गावाचा प्रमुख असतो, त्याचा तोच स्वतःचा फक्त पोट पाण्याचा प्रश्न सोडवतो आणि तो यशस्वी होतो। तुम्ही आम्ही झेंडे धरणाऱ्याचा कधीही फायदा होत नाही। म्हणून माझं एक सांगणे, ज्या वेळेस माझ्या पावलापावलावरती हा व्यक्ती चालला, आज तो क्लासरूम अधिकारी आहे, पाटबंधाऱ्यामध्ये अधिकारी आहे अंकुश खतेले। तर तो आजही मला बोलतोय की नाना ज्या वेळेस तुम्ही मला मार्गदर्शन केलं, तुमच्या मार्गदर्शनाखाली मी तुम्ही जसे जसे करायचे ते कॉपी करायचो, मी तशा प्रकारे अभ्यास करायचो आणि मला एक असा आत्मविश्वास होता का मी पण तुमच्यासारखाच नक्कीच कुठे ना कुठे कामाला लागेल, आणि तो पण आज यशस्वीपणे कामाला लागलेले आहेत। गेले 10-11 वर्ष त्याची नोकरी पण झालेली आहे। तर मित्रांनो, आज त्याला कुठल्याही गोष्टी करायला कुठली अडचण, आता अंकुश भाऊनी काय काय मेहनत घेतली असेल, कशा कशा प्रकारे ते नोकरीला लागले आणि त्यांच्याकडूनच जाणून घेऊ। तर तू कोणत्या वर्षी लागला आणि किती कष्ट मेहनत घेतली तू? नमस्कार, मी अंकुश खतेले। आज माझे नाना ते बोलले की तुमच्याशी 2 शब्द जो जनतेला संदेश द्यायचा आहे तो तुमच्या मार्फत देऊया, कारण तुमचा जो स्ट्रगल आहे तो मी बघितलाय आणि त्यांचा स्ट्रगल मी पण बघितलाय। असं आम्ही दोघांचं जे संगम आहे ते एकमेकांना माहिती आहे। पण ते बोलले की तरुण पिढीला जर तुम्ही संदेश देऊ शकाल तर काय द्याल? तर स्ट्रगलच्या बाबतीत असं सांगेल की मी 10वीला जस्ट गेलो तेव्हा आईचं निधन झालं। त्यानंतर वडील माझे दोन्ही हाताने अपंग, परंतु हा संसाराचा गाडा हाकत आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलं आणि शिक्षण कसं का असे ना, पण आम्ही पूर्ण केलं। आणि दुसरं सांगायचं म्हणजे बाहेर शिक्षणासाठी गेलो, पण जे शासकीय वसतिगृह असतात, आम्ही स्वतः आदिवासी असल्याने आम्हाला शासकीय वसतिगृह होता। तर मी असं म्हणेल की माझी दुसरी जी आई होती ती माझं वसतिगृह होतं, कारण वसतिगृहाने मला खूप दिलं। पुस्तकं आयते भेटायचे, जेवण आयतं भेटायचं, फक्त आमच्याकडे होता तो अभ्यास। आणि माझी परिस्थिती अशी होती की मी अभ्यास केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नव्हतो, कारण पैसे तर भाड्याला पण पैसे नसायचे। वर्ष 2-2 वर्ष आम्ही एकच बॅगी वापरायचो, कॉलेजला जायचो। परंतु अशा परिस्थितीत मी माझं स्वतःचं MA फर्स्ट क्लास मध्ये मी उत्तीर्ण आहे। आणि त्याच्यानंतर स्ट्रगल करता करता मी आज इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये आरक्षक श्रेणी या पदावरती मी कार्यरत आहे। आणि मुलांना मी सांगेल की अभ्यास केल्याशिवाय कुठली गोष्ट साध्य होत नाही। तुम्ही म्हणाल की बाबा नोकऱ्या नाही, हे नाही, हे तुमचे पळवाट आहेत, हे कारण आहेत। जो अभ्यास करेल त्याला 100% नोकरी आहे, आणि नोकरी आहे तर सर्व आहे, पैसा आहे। आज मी हालाकीचे दिवस काढले, पण आज माझ्याकडे सर्व आहे, स्वतःचं घर आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि आनंदाने जीवन जगतो आहे।
तसेच समाजासाठी पण भेटेल तसा वेळ देतो आम्ही आमच्या इथे सोसायटीमध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम करतो. जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम करतो आणि जो बी समाजाचा जो बी कार्यक्रम असेल त्याच्यावर आम्ही स्वतःहून उतरतो. कारण कसं आहे की समाज आहे म्हणून आपण आहोत आणि या गोष्टी आपण सातत्याने केल्या पाहिजेत. परंतु आपल्या पोटा पाण्याचा विषय तो पहिला सोडवा. तरुण वर्गांना माझं एकच सांगणं आहे, वाचाल तर वाचाल, अभ्यास केला तर तुम्हाला 100%